विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांच्या दुःखाचे मूळ राज्यकर्त्यांच्या येथील उदासीनतेने आणि सिंचनात दडलेले आहे। ही स्थिती सुधारत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होणे शक्य नाही। त्यासाठी वेगळे विदर्भ राज्य निर्माण होणे हेच उत्तर आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी केले। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 3 जिल्ह्याचा पूर्व विदर्भाचा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती मेळावा शनिवारी 7 जूनला भंडारा येथे बालाजी लॉनमध्ये होऊ घातला आहे। त्या संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली। ते म्हणाले, राज्यात कालपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, ते सत्र थांबलेले नसतानाच आता सरकारी कर्मचारी, बेरोजगारही आत्महत्या करायला लागले आहे। या दुःखाच्या मुळाशी विदर्भाची बिघडलेली अर्थव्यवस्था आहे, हे सांगण्यासाठीच हा मेळावा असल्याचं चटप यांनी म्हटलं। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 120 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या निमित्ताने इथल्या शेतकरी आत्महत्या, कुपोषण, प्रदूषण, कमी झालेले लोकप्रतिनिधी आणि नक्षलवाद या सोशिओ इकॉनॉमिक प्रश्नावर सगळी चर्चा व्हावी आणि पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या आंदोलनातला सहभाग वाढावा आणि यांनाही वास्तवता माहीत व्हावी म्हणून 7 जूनला आम्ही बालाजी लॉनला साईबाबा मंदिराच्या बाजूला एक पूर्व विदर्भाचा मेळावा ठेवलाय आणि म्हणून त्या संदर्भातली ही प्रेस आहे। आपल्या मार्फत तो निरोप जनतेपर्यंत जावा म्हणून आम्ही हे केलंय आणि आम्ही ठरवलंय की महाराष्ट्राचं राज्य बुडलं आहे। 100 वर्ष आम्ही महाराष्ट्रात राहिलो आणि ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी आमचा अनुशेष भरू शकत नाही। इथलं सिंचन वाढत नाही, प्रदूषण थांबत नाही, कुपोषण थांबत नाही, शेतकरी आत्महत्या थांबत नाही, सोशिओ इकॉनॉमिक नक्षलवादी प्रश्न थांबत नाही, 4 आमदार 1 खासदार कमी झालेला वाढत नाही आणि या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर म्हणजे ते म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य।